जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि आज ज्या एक या प्रांतामध्ये वस्तीमध्ये एक महोत्सव संपन्न होत आहे, त्या महोत्सवाची अधिष्ठात्री देवता श्री सटवाई माता ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अपूर्व अशा अनुग्रहामुळे दयेमुळे तुम्ही आम्ही या पावन असल्या पर्वकालामध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकालामध्ये आज या ठिकाणी देवी आपल्या संरक्षणासाठी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहेत, प्रगट झालेली आहेत. जेव्हा आतापर्यंत ही मूर्ती म्हणजे एक पाषाण होता, परंतु जेव्हा ब्राह्मणांच्या द्वारा या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हा या मूर्तीमध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं. ही आता सटवाई माता ही चित शक्ती, चैतन्याची शक्ती आहे. जो कोणी तिला शरणागत होईल तर त्या शरणागत मनुष्यासाठी देवी काय करते याविषयी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. आणि ती कृतज्ञता अशी सांगितलेली आहे, कुठं कुळीची हे कुळदेवी केले ठावी संतांनी, बर्वे झाले शरण गेलो उगविलो संकटी, आणि याला रूपाबळे करुणी खळ हरिदासी, तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला जोपर्यंत आपण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी एकाच देवाची शरणागती करावी असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये इतर सगळे देवदेवतांचा समावेश होतो, परंतु असं जरी असलं तरी धर्मशास्त्राप्रमाणे तुकाराम महाराजांनी कुळधर्म साधन असं पण सांगितलेलं आहे. तेव्हा आपल्या परंपरेने ज्या देवदेवता आपल्या घरामध्ये आपल्या उपासना चालत आलेल्या आहे त्याचं जतन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी जरी आपण वारकरी संप्रदायाचे साधक असलो, पांडुरंग हे आपलं इष्टदैवत असलं तरीसुद्धा या ठिकाणी देवी, कारण देवाला देवत्व जे येतं ते देवीमुळे येतं. देवी बाजूला केली तर देवाचं स्वरूप सिद्ध होत नाही, आणि देव बाजूला केला तर देवीचं स्वरूप सिद्ध होत नाही. म्हणून या ठिकाणी देव आणि देवी या दोघांनाही माऊलींनी अमृतानुभवामध्ये वंदन केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आपल्याला ही सटवाई माता जे आमच्या आयुर्वेदमध्ये बालग्रह म्हणतात, त्याला लहान मुलांना जे व्याधी होतात आणि त्या व्याधीचं अनेक प्रकारचं औषध करून देखील उपचार होत नाही. पूर्वी लोक म्हणायचे ना, आता त्याला न्यूमोनिया म्हणतात. त्या न्यूमोनियाला पूर्वीच्या काळ, आता न्यूमोनिया झाला की त्याला आयसीयूमध्ये ठेवून ट्रीटमेंट केली जाते, परंतु पूर्वीच्या काळात ते एवढं उपलब्ध नव्हतं. तेव्हा लोक म्हणायचे सटवी झाली आणि त्या सटीची दोरी घातली असं लोक म्हणायचे. याचा अर्थ ही चैतन्याची जी शक्ती आहे तिला जर आपण शरण गेलो तर त्या ठिकाणी ही सगळे जगातले सगळे व्यवहार ह्या चैतन्यामुळे होत नाही. चैतन्याच्या ठिकाणी जी शक्ती आहे, देवी आहे, त्या देवी हे सर्व व्यवहार करते. आणि देवीचं स्वरूप हे अत्यंत दयाघन आहे, कारण ते या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, आईच्या रूपाने सर्व प्राणीमात्रामध्ये ही देवी आहे. म्हणून सांगतात की नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणून आपल्यामध्ये नवरात्रामध्ये चैत्राच्या पाडव्यापासून होणारं नवरात्र किंवा कार्तिकीच्या वेळेला असणारं नवरात्र, यामध्ये देवीची उपासना करण्याची एक परंपरा चालत आलेली आहे. म्हणून या ठिकाणी ही जी देवी आहे तर ही देवी बालग्रहापासून लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी आहे. लहान मुलं तर प्रार्थना करू शकत नाही, परंतु त्याच्या आई वडील किंवा कुटुंबातले सदस्य हे देवीला शरण जर गेले तर तुकाराम महाराजांनी तिची काय अनुभूती आहे ही या अभंगामध्ये सांगितलेली आहे. की पहिल्यांदा ही देवतेचा आम्हाला परिचय नव्हता. सटवाई माता ही जी आहे ही बालग्रहापासून रक्षण करणारी देवता ही शास्त्रामध्ये आहे, पण आम्हाला कुठं माहीत होतं शास्त्र. पण कुळीची हे कुळदेवी ठावी केली संतांनी आम्हाला ही कुळदेवता आहे असं सांगितलं. संतांनी प्रार्थना करायला शिकवलं. आता जसे ब्राह्मण देवता म्हणत होते आणि आपण त्यांच्या पाठीमागं म्हणत होतो, त्याप्रमाणे या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, आईच्या रूपाने आईच्या अंतःकरण धारण करून सर्व प्राणीमात्रांमध्ये त्या देवीचं काय वास्तव्य आहे. आणि म्हणून नमस्तस्यै 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 नमो नमः म्हणून आम्ही तिला वारंवार नमस्कार करतो.
आपल्यावर संकट आलं म्हणजेच देवीकडे जायचं असं नाही. आपल्या जीवनातले सुख असो किंवा दुःख असो, आता हे मंदिर जे आहे, ह्या मंदिरामध्ये आपण आपल्या भावनेने काही दिवाबत्ती केली, तिचं दररोज दर्शन केलं किंवा फुल वाहिलं, तर हे जे सुख असो किंवा दुःख असो आपल्या जीवनामध्ये, जसं लहान मुलाला सुखातही आईकडं जाणं आवडतं आणि दुःखातही आईकडं जातं, त्याप्रमाणे आता ही माता आहे, ही माता आहे सटवाई माता. ह्याच्यामध्ये सटवाई जो शब्द आहे, तो षट असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे या ठिकाणी षट आणि सटवाई म्हणतात, म्हणजे ती अशा प्रकारची असणारी आमची मातृरूप देवता आहे. तर या ठिकाणी ही सटवाई नुसते आपल्या बालगृहाचंच रक्षण करते असं नाही, तर आपल्या ठिकाणी 6 जे दोष असतात, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर, हे माणसाच्या जीवनात त्याला टोचत असतात आणि दुःख देत असतात. पण आई म्हणून जर आपण त्याला शरण गेलो, तर या ठिकाणी आपले काम, क्रोध, लोभ यांचं ती नाश करते आणि आपल्या जीवनामध्ये सद्गुणांचा आपल्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये निर्माण करते. म्हणूनही ही सटवाई आहे. आणि या ठिकाणी ह्या सटवाईला शरण गेलो तर तुकाराम महाराज म्हणतात की कुळीची हे कुळदेवी, आपल्या कुळाची जी कुलदेवता आहेत, कोणाची खंडोबा आमक्या कोरथनचा आहे किंवा कोणाची देवी कनेरसरची आहे. तर लोक बऱ्याच वेळेला आपल्या व्यवहारी जीवनात ज्या अडचणी येतात, तर या कुळदेवतेंचं आपण पूजा करत नाही किंवा आपल्या घरामध्ये असणारे जे देवहारीतले देव आहेत त्यांची आपण उपेक्षा करतो. परंतु व्यावहारिक जीवनात आपल्याला धन पाहिजे, रोग नको, शत्रूपासून त्रास नको, असं जे आपल्याला वाटत असतं, तर याचं कारण आहे की आपण कुलाचार जे आहेत ते कुलाचार आपण पाळले पाहिजे. आणि याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की संतांनी आम्हाला ही कुळदेवीची ज्ञान करून दिलं. कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी, संतांनी आम्हाला दाखवलं. आता संत तर कायम दाखवत राहतात, पण आपण त्याला शरण जात नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात आमच्यावर त्या देवीची कृपा झाली, देवी आम्हाला संतांनी दाखवली आणि आम्ही त्या संतांचं ऐकलं, की नंतर आम्ही अनेक संकट आली की लोक म्हणतात की आमच्या पाठीमागं फार पीडा लागली. मग ते जे कोणी त्यांना मार्गदर्शक, मांत्रिक, तांत्रिक सांगतात की तुम्ही कुलदेवतेची पूजा करा, मग त्यावेळेला आपण करतो. परंतु वास्तविक आईच्या विषयी आदर राखणे हे आपलं कायम मरेपर्यंत कार्य आहे. म्हणून ह्या ज्या कुलदेवता आहेत यांच्याविषयी आपल्या अंतःकरणात आपल्या आपल्या देवतेचं, कोणी वारकरी असो, शैव असो, वैष्णव असो, तर त्याच्याबरोबर ह्या ज्या पूजा चालत आलेल्या आहेत, ह्या पूजा त्या देवदेवतांच्या आपण केल्या पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मी संतांनी सांगितलं आणि बरे झाले शरण गेलो. मी बरं झालं की त्यांचं ऐकलं आणि ह्या देवतांना शरण गेलो. शरण जाणं म्हणजे काय, तर या ठिकाणी मी म्हणून कोणीच नाही. माझ्या जीवनातला प्रत्येक श्वासोश्वास ही देवी माझा चालवत आहे. माझ्या जीवनातला कण ना कण या ठिकाणी देवी मागे पुढे उभा आहे, सांभाळीत आलिया अघात निवाराया. या ठिकाणी एक मातीचं बांधलेलं मंदिर आहे किंवा सिमेंटचं, त्याच्या ठिकाणी एक पाषाण मूर्ती आहे, असा भाव आपल्या अंतःकरणात नसला पाहिजे. आपल्या अंतःकरणात साक्षात ह्या संपूर्ण जगताची उत्पत्ती करणारी मातृशक्ती ह्या देवतेच्या रूपाने आपल्या वस्तीवर किंवा आपल्या शेतात, या ठिकाणी आपल्या गावामध्ये आज प्रगट झालेली आहे, अशी धारणा नेहमी असली पाहिजे. म्हणून म्हणतात की बर्वे झाले शरण गेलो, चांगली गोष्ट झाली आणि आम्ही ह्या देवीला शरण गेलो. आणि त्याचा परिणाम काय झाला, तुकाराम महाराज सांगतात उगविलो संकटी, म्हणजे आमच्या जीवनामध्ये जी जी काही संकट आली ती संकट त्या देवीनं निवारण केली. आता याच्यामध्ये असं आहे की आपल्याला वाटतं कधी हे संकट आहे आता देवी निवारण करेल. खरं तर आपला देवीवर इतका विश्वास असला पाहिजे की आपल्या जीवनात जी संकट येतात ना, ती संकट सुद्धा आपल्या कल्याणासाठी त्या देवीनं पाठवलेला लखोटा आहे, अशा प्रकारचं आपली धारणा असली पाहिजे. नाही तर देवीनं आपलं कार्य केलं नाही. देवीच्या मनात काय आहे, ती सर्वज्ञ आहे, ती सर्व शक्तिमान आहे. तिला आपल्या मुलाचं कल्याण व्हावं असं आईला जसं वाटतं, तसं आपल्या कल्याणासाठी कधी परीक्षा म्हणून विरुद्ध अशा प्रकारचे आपल्या मनाचे विरुद्ध निर्णय झाले तरी आपल्याला भीती वाटता कामा नये. माझी आई आहे, ती मला टाकून देणार नाही. मला जरी कोणतीही संकट आली तरी ती माझा सांभाळ करणार आहे. या ठिकाणी स्वामी महाराज सांगायचे, एखादी आई आपल्या मुलाला खांद्यावर घेते, 7व्या मजल्यावर जाते आणि त्याला सांगते आता तुला टाकून देते खाली, टाकू का तुला? तो म्हणतो खुशाल टाक, कारण त्याला माहिती आहे माझी आई आहे, मला कशी टाकून देईल. त्याप्रमाणे ह्या देवतांच्या ठिकाणी आपली अतीव श्रद्धा असली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात संतांनी सांगितलं
ते बर्वे झाले आणि शरणही गेलो आणि त्यात शरणागतीचा परिणामच नाही. आपल्या अंतःकरणात देव म्हणतो पण करील का नाही रक्षण, अशा प्रकारचा जर संशय असला तर त्या ठिकाणी देवीचं सर्व शक्ती आपल्याला उपयोगाला येत नाही. आपली इतकी श्रद्धा असली पाहिजे की त्या आईच्यावर जसं त्या मुलाने आपल्या सर्व संगोपनाचा भार टाकलेला आहे, त्याप्रमाणे काय होईल ते होईल, शेवटी लाभ आणि तुटी देवजानी, काय व्हायचं ते होऊ द्या, पण मी देवीवर भार टाकलेला आहे. तिनं आज जरी मला संकटात, मला हे संकट वाटतं, पण मी तर अज्ञानी आहे, मी अल्पज्ञानी आहे, मी हीनशक्ती आहे. अशा वेळेला सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असणारी देवी, तिलाच माझ्या खरं संरक्षणाची चिंता आहे, अशी आपली श्रद्धा असेल तर त्याला मागं पुढं सर्व ठिकाणी ती देवी त्याचं संरक्षण करत असते. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या देवीमध्ये आज हे जे मंत्र आहेत ना, ह्या मंत्रांमध्ये अशा प्रकारचं सामर्थ्य आहे की वास्तविक ती देवी जी आहे तिला कोणते रूप नाही, नाव नाही, काही नाही. ती केवळ शक्ती, चैतन्य शक्ती आहे. म्हणजे ती केवळ ज्ञानरूप शक्ती आहे. ती आपल्याला इंद्रियांनी कुठेही दिसत नाही. परंतु आपल्याला तर अशी सवय झाली, कोणताही पदार्थ डोळ्याने दिसला, कानाने ऐकला, त्याला स्पर्श करता आला, त्याचं आपल्याला सुगंध घेता आला, तर आपल्याला असं वाटतं, कानाने ऐकता आला तर हा पदार्थ आहे. आणि तो असा पदार्थ, देवी नावाचा पदार्थ, आपल्याला स्पर्श करता येत नाही, त्याला रूप नाही नसल्यामुळे पाहता येत नाही, त्याच्या ठिकाणी शब्द नसल्यामुळे ऐकता येत नाही. मग आता देवी नावाचा प्रकार आहे काय, अशी आपल्याला शंका येऊ शकते. परंतु अशा वेळेला संतांनी काय केलं की अरे, सर्वसामान्य लोकांना जे डोळ्याला दिसतं तेच सत्य आहे असं त्यांना वाटतं ना. मग संतांनी त्या देवीला अशी प्रार्थना केली की त्यांनी सांगितलं, आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. देवाला इतकं लोकांनी साकडं टाकलं संतांनी, देवा तो आमच्यासाठी सगुण आणि आकाराचा हो. आणि मग तो देव जो आहे, आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. तुकाराम महाराज म्हणतात, आणीलाही रूपाबळे. अतिशय त्यांनी त्याच्या पुढं आळी किंवा हट्ट मांडला, आणि देवा, हे देवी, तू आमची आई जशी आमचा सांभाळ करते, असं तुझा आम्हाला साक्षात्कार होऊ दे, आणि तू आम्हाला तुझं दिव्य असं रूप दर्शन होऊ दे. म्हणून आपल्या अनेक पूर्वजांना ह्या ज्या देवदेवतांच्या साक्षात्कार झालेले आहेत, आणि त्यामुळे ही परंपरा चालू आहे. तेव्हा इथं म्हणतात, हे देवीचे जे दास आहेत किंवा श्रीहरी पांडुरंगाचे जे दास आहेत, या लोकांनी त्या देवाला नाही रंग, नाही रूप, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. त्याला नाही रंगही नाही आणि रूपही नाही, परंतु भक्ताच्या कल्याणासाठी हा परमात्मा सगुण साकार होतो. तशी आज जेव्हा ही मंत्र उच्चारण केले जातात, त्यावेळेला ही पाषाण मूर्ती राहत नाही, ती ज्ञानस्वरूप, ज्ञानस्वरूपिणी चिन्मय असं तिला म्हणतात. या अशा प्रकारची साक्षात चेतन ती देवता आज या ठिकाणी आपल्यासाठी प्रगट रूपाने आपलं संरक्षण करण्यासाठी आलेली आहे, अशीच आपली धारणा असली पाहिजे. आपल्या तीर्थाटनाला कुठे मिळालं नाही, हळहळ वाटू नये. ह्या देवीची, जशी आईच्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. जे आपला आई वडील जे आहेत तेच जर त्याचं काशीचं स्वरूप आहे, तेच जर सर्व तीर्थांचं तीर्थ आहे, त्याला तीर्थाला जाण्याची गरज नाही. तसं ह्या देवी देवता आहे, अनेक देवींचे रूपे, ह्याची अनेक पीठं आहेत. 108 पीठं आहेत, कुणी 51 पीठं सांगतात. परंतु या ठिकाणी आज जेव्हा या ब्राह्मणाच्या देवतेच्या मंत्रोच्चाराने या ठिकाणी जी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, त्यामध्ये या सर्व देवी देवता एकीभूत होऊन ह्या विग्रहामध्ये किंवा ह्या मूर्तीमध्ये आज विराजमान झालेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला जसं एखाद्या आईचा मुलगा हरवला तर तिला त्याची सारखी आशा लागते, हा कधी भेटेल, कधी भेटेल. त्याप्रमाणे आपली आई माझी संरक्षण करत आहे, आज मी तिचं स्मरण केलं की नाही. इथं येऊन ज्याला दररोज दर्शन नेवाणी करणं शक्य आहे, ते तर खूपच चांगलं आहे. पण नाही झालं तरी, दूर असेल तरी आपल्या मनातल्या मनात या मंदिरातली मूर्ती डोळ्यासमोर, की जिनं आपल्या कडेवर किंवा आपल्या अंकावर एक लहान बालकाला धारण केलेलं आहे. तेव्हा आपली मुलं जी आहे, ही मुलं आपली नाहीत, ही आपल्याला सटवाई मातेने सांभाळण्यासाठी दिलेली गठुडी आहे. अशा प्रकारची आपण धारणा केली तर त्या मुलांचं आपल्यावर कोणती जबाबदारी घ्यायची नाही. खरी आई सटवाई माता आहे, आणि तिनं आम्हाला माध्यम केलेलं आहे. आम्ही का ललाटीचे लिहिले, न मोडे काही केले. तिनं जर सटवी, आपण जर सटवीनं अक्षर लिहिलं
ती पाचव्याच्या दिवशी ती काय जे काय अक्षर लिहिते त्याप्रमाणेच हे घडतं, म्हणून तिनंच आमच्या मुलाचा सांभाळ करावा अशा प्रकारची आपली धारणा असली तर आईला फार मोठं चिंता वाटत नाही. आणि ती चिंता कोणाला आहे? हां, आता माझी चिंता तुझं, म्हणजे सगळी परमात्म्याला किंवा ह्या देवीला चिंता आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करोनिया काय आणिलाही रूपाबळे करोनी खळे हरिदासी. आणि अशी आपण जिथं असो तिथून मनातल्या मनात तरी दररोज ह्या परिसरात राहणाऱ्या सगळ्यांनी ह्या मातेचं देवीचं केवळ स्मरण केलं, मनातल्या मनात तिथं दर्शन केलं. आणि ही देवी म्हणजे साधारण नाही. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देवीच्या पार्वती. शंकराचार्यासारखे संन्यासी या ठिकाणी ह्या देवीपुढं पार्वती मातेपुढं प्रार्थना करतात की या ठिकाणी या ही जी देवी आहे ती अन्नपूर्ण आहे, म्हणजे आपल्या भुकेची सुद्धा आपल्याला वेळेला भोजन मिळावं, आपल्याला अन्न वस्त्र निवारा मिळावा याची सुद्धा तिला चिंता आहे. फक्त आपण तिचं चिंतन करायचं, अन्न वस्त्राची चिंता करत बसायचं नाही. लहान मूल मला आई कधी खायला देईल का नाही अशी शंका नाही. त्याप्रमाणे माझी आई मला सर्व अन्न वस्त्र निवारा याची सर्व पूर्तता करणार आहे अशा प्रकारची धारणा असली तर ते म्हणतात अन्नपूर्णे सदापूर्णे. आणि ही शंकर प्राणवल्लभे, भगवान शंकराची या ठिकाणी ही देवी पत्नी आहे. आणि ती पत्नी वल्लभा म्हणजे त्याला अत्यंत प्रिय अशा स्वरूपाची आहे. ती आपल्याला तिनं काय करावं? तिनं फक्त आपल्याला धन संपत्ती कीर्ती द्यावी यापेक्षा ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देवीचं पार्वती. आपल्याला आत्मज्ञान व्हावं, ब्रह्मज्ञान व्हावं, परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्ञान आणि आपल्या ह्या संसाराविषयी आपल्या अंतःकरणात वैराग्य निर्माण व्हावं म्हणून त्या भिक्षाम देहीच्या पार्वती ह्या सटवाई मातीबरोबर मातीकडे मागत जावं. केवळ संसारातल्याच गोष्टी आम्हाला नको, तर परमार्थात असणारं वैराग्य आणि ज्ञान हे सुद्धा हे माते तू आम्हाला दे. म्हणून म्हणतात की काय शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देवीच्या पार्वती. आपली अशी धारणा असली पाहिजे की ही देवी जी आहे, माता मे पार्वती देवी पिता देव महेश्वरा बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम. ह्या आपल्या परिसरात राहणारे हे सगळे माझे बांधव आहेत. या ठिकाणी बांधव म्हणजे भाऊबंध नाही, तर या ठिकाणी बंधू प्रेमाने एकमेकाला बांधणारे अशा प्रकारच्या ह्या देवीच्या कृपाछत्राखाली आपण सगळी तिची लेकरं आहोत. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माताने पार्वती देवी आणि पिता देव महेश्वरा. आपला पिता हा भगवान परमात्मा सदाशिव आहे, शंकर आहे. आई आपली या ठिकाणी ही पार्वती माता किंवा पार्वती मातेचं रूप आहे. आणि म्हणून आपण तिच्याकडे ज्ञान वैराग्य यांची याचना करायची. भिक्षाम देहीचं पार्वती. आता माता मे पार्वती देवी पिता देव महेश्वरा आणि बांधवा शिवभक्ताश्च. जे ह्या देवीचे उपासक आहेत त्यांचं सर्वांचं कल्याण व्हावं या ठिकाणी ते सगळे माझे बांधव आहेत. सर्व ह्या आम्ही सगळे त्या मातेची लेकरं आहोत अशा प्रकारची धारणा करत जर आपण सर्व बंधुभावाने परस्पराच्या प्रेमाने किंवा एकमेकाला सुखदुःखात सहभागी होऊन जर आपण राहिलो तर या ठिकाणी ह्या देवीला अधिक आनंद होतो. आईला आपली मुलं जितकी जितकी एक जीवाने राहतात तितका आईला आनंद होतो. तसं ह्या आईच्या कृपा छत्राखाली ह्या परिसरातले जेवढे लोक आहेत त्यांना प्रत्येकाचं सुख हे आपलंच सुख वाटलं पाहिजे आणि एकाचं दुःख हे सुद्धा वाटून घ्यावं अशा प्रकारचं आपल्या सर्वांचं आहे. असं करून जेव्हा आपण ह्या देवीची पूजा करतो त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात की अशा वेळेला तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. या ठिकाणी ह्या देवीच्या सहवासात आपण जेव्हा राहतो, सहवासात म्हणजे इथंच येऊन बसायचं तासन तास असं नाही, परंतु आपल्या मनात जरी तिचं अत्यंत प्रेमाने दररोज स्मरण केलं, जणू काही मला आज दर्शन झालं नाही पण मी मनाने जाऊन या ठिकाणी ज्या बालकाला आपल्या अंकावर धारण केले अशी ही जी सटवाई माता आहे ती पार्वतीचं रूप आहे. तिच्या ठिकाणी लक्ष्मी आहे, तिच्या ठिकाणी सरस्वती विद्या आहे आणि तिला मी शरण गेलेलो आहे. ती कृपादृष्टीने माझ्याकडे पाहत आहे. मी लहान बाळक म्हणून लढीवाळपणाने तिच्याकडं कृपेची याचना करीत आहे. अशा मनामध्ये दृढ धारणा केल्या तर तुकाराम महाराज म्हणतात मी हे सर्व केलं, संतांचं ऐकलं, देवीची उपासना केली
आणि तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. मला त्या देवीविषयी इतकं प्रेम निर्माण होत गेलं आणि मी आता आनंदाने नाचत आहे. मनुष्य नाचतो कधी? जेव्हा त्याच्या आनंदाची पराकोटी जीवनामध्ये होते, तो आनंद ओसंडून वाहतो, तेव्हा एक तर तो नाचतो किंवा काहीतरी गातो. याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ह्या देवीची सेवा घडावी. असो, आता या ठिकाणी वेळही झालेला आहे, आपण दिवसभर सर्व व्यस्त आहात, म्हणून या ठिकाणी देवीला काहीतरी एक शब्दरूपी पुष्प आपण समर्पण करायची, म्हणून आपण तिच्याच कृपाछत्राखाली एका जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे, तो अभंग वाचून दाखवला आणि त्याच्याद्वारे यथाशक्ती यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. यासाठी आपण हे मंदिर जरी छोटं असलं तरी या ठिकाणी हे फार विश्वातलं एक पीठ आपण जणू काही स्थापन केलेलं आहे. हे असं सांगितलेलं आहे माऊलींनी की जर आपल्याला लहानसा दिवा असतो पण सगळ्या घरात प्रकाश करतो, तसं देवीची स्थापना करण्याची आपल्याला जी सद्बुद्धी झाली ही त्या देवीचीच आपल्यावर असणारी एक प्रकारची कृपा आहे. म्हणून असं आहे की तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये, या दीपकलिका धाकुटी परी बहु तेजाचे प्रगटी तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. आपल्या मनात सगळ्यांच्या वस्तीवर असं वाटलं की आपल्या इथे एक मंदिर असावं, देवीचं असावं, जी आपल्याला मागे पुढे सांभाळ करते, अशा देवीचं एक पीठ आपल्या ठिकाणी असावं, ते आपल्याकडून निर्माण झालं, हे सुद्धा देवीची आपल्यावर असणारी कृपा आहे. तेव्हा त्या देवीच्या चरणी आपण अशी प्रार्थना करू की आमच्यासाठी सर्वेत्र सुखिनः सन्तु, आम्ही सर्व सुखी असोत, सर्वे सन्तु निरामयाः, आम्ही सर्व निरोगी असोत, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, आमच्या जीवनात आम्हाला चांगल्याच गोष्टी पाहायला ऐकायला मिळत, मा कश्चित दुःख भाग भवेत, आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो, अशा प्रकारची प्रार्थना करून या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी ह्या मूर्तीच्या स्थापनेसाठी आम्हाला येता आलं, ही सुद्धा त्या देवीची आमच्यावर असणारी कृपा आणि आपले आशीर्वाद आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांसाठी देवीनं रात्रंदिवस आपलं संरक्षण करावं, सद्बुद्धी द्यावी, सद्विचार, सद्भावना आणि सत्कर्म आपल्याकडून घडत राहावं, अशा प्रकारची प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक ज्ञानेश्वर महाराज की जय.